मम्मी आता येऊ लागे काय सांगायलीस राणे बरं ऐक राणे पप्पानी 16 एकर पैकी 15 एकर जमीन विकून माझ्या नावानं पाटल्या गंटन नेकलेस आणि प्लॉट घेतलेत आणि पप्पानी तुझ्या नावाने एफडी ओपन केले तर चैनी घेतले तर ही अजिबात करू द्यायचं नाही. आली आली मम्मी मम्मी आत्या वंस आल्या. सावित्री अगं पोट खापली अगं बाई वंस आलो का थांबा तुमच्यासाठी पाणी आणते. काय मग राणूताई काय करलं हे बघ आत्या मी तुला बोलणार नाही आणि माझ्या मम्मीने सांगितले आत्याला काय बोलायचं बी नाही आत्याला काय सांगायचं बी नाही त्याच्यामुळे तू मला बोलू नको आणि मी तुला काहीच सांगणार नाही. काय सांगणार नाहीस घराने या आत्या मी तुला का बरं सांगू का की पप्पानी 16 एकर पैकी 15 एकर जमीन विकले तर आणि त्या विकलेल्या पैशातून मम्मीला पाटल्या गंटनचा प्लॉट घेतलेत. मी तुला नाही सांगणार आत्या मला बोलायचं बी नाही मला विचारायचं नाही तुला नीट सांगणार नीट आलीस नीट जा. अजून काय काय सांगायचं नव्हतं ग ए आत्या मला सांगायचं नाही तुला आईने म्हणल्या त्या वडाळीला काय सांगितलं तर वडाळी उचलूनच घेऊन जाते पण मी तुला सांगणारच नाही. मम्मीने मला चांदीची चैन केली माझ्या नावाने एवढ्या केल्या तू किती बी मला खोदून खोदून विचार आत्या मी तुला सांगणार नाही कारण माझ्या मम्मीने म्हणल्या वडाळीला काय सांगायचं नाही. सगळा बुकना केलीस की ग पैशाचा वंसा बघ तुला आता मी कोर्टात कशी बघते ऐका तर वंसा तुझं कंटाळ तुझं दागिने सगळं कशी आग लावते बघ तू सगळं गिळून बसते का नाही येतो आता कोर्टात. वंसा मम्मी काय झालं ग आत्या का असलं ती साड्यावणी गेली ग मी तर काय सांगितलं नाही बाई तुझा बाप येऊ दे राणे नाही तुला ठेचा लावला तर मला सांग तू किती